आता वालावलकर मसाल्यांचं म्हणजे सुरुवात कुठून झाली, कोणी केली? तुमच्या मला वाटतं चौथी पिढी म्हणजे तुमचे पणजोबा, बरोबर, त्यांनी हे चालू केलं असेल. तर त्यांनी ते कसं चालू केलं, त्यांनी कसं काय, म्हणजे हे सगळं मला ह्याची आता स्टोरी तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. वालावलकर मसाले आमचे पणजोबा कोकण पट्टा म्हणजे आमचं समुद्राच्या जवळच असल्या कारणाने आमचं कोकण पट्ट्याशी आमचं आहे. आणि त्यावेळेला पोर्तुगीजांच्या काळात म्हणजे साधारण ब्रिटिश काळामध्येच आमचे पणजोबा गावावरनं इथे मुंबईत आले. म्हणजे मुंबईत आले एक व्यापार वाढवायला किंवा व्यापाराचं जागा बघायला. मग त्यावेळेला मार्केट कुठे होतं तर ते नळ बाजार, जुनं मार्केट एक नळ बाजार, जिथे रोडवरती सगळ्यांचा व्यवसाय व्हायचा. त्यावेळेला मग साधारण आमचे पणजोबा म्हणजे 1917-18च्या दरम्यान तिथे आले. म्हणजे तेव्हा त्यांनी तो बघितलं तिकडे कसं काय आहे बिझनेस, कसं काय. आणि तेव्हापासून मग बिझनेस ग्रो होत गेला. म्हणजे पहिले 10 प्रोडक्ट ठेवले, 10चे 100 प्रोडक्ट झाले. नंतर मग मार्केट आपल्याला जागा कमी पडते असं वाटायला लागलं पणजोबांना. मग तेव्हा नुकतंच चालू म्हणजे लालबाग मार्केट 1934 पासून लालबाग मार्केट हे एस्टॅब्लिश झालं. म्हणजे तिकडे पण आमचे पणजोबा म्हणजे मेन त्याच्यावरतीच होते, हुद्द्यावरती होते. कोळी समाज आणि व्यापारी समाज यांनी हे लालबाग मार्केट चालू केलं. म्हणजे याच्या अगोदर ते पेरू कंपाऊंडमध्ये होतं. मग तिकडनं ती जागा कमी वाढायला लागली म्हणून ते लालबाग मार्केटमध्ये मसाल्याचा बिझनेस चालू झाला. आणि तेव्हा ती पुतळाबाई चाळ नुकती झाली होती. त्या पुतळाबाई चाळीमध्ये खाली अशी दुकानं अशी होती, कमर्शियल दुकानं. मग तेव्हा पणजोबांनी एक दुकान घेतलं आणि मग तो तसा बिझनेस हळूहळू वाढत गेला. म्हणजे एक दुकानाचे 2 दुकानं, एक आजोबांच्या काळात दुसरं दुकान आजोबांनी घेतलं. एक लालबाग मार्केटमध्ये म्हणजे फार मोठी त्यावेळेची हे होती की लालबाग मार्केटमध्ये बिझनेस करणं आणि मेन मार्केट, जुनं मार्केट, प्रसिद्ध मार्केट म्हणून ओळखलं जायचं मसाल्याचं मार्केट. त्या ठिकाणी म्हणजे आमचं नशीबच आमचं हे म्हणायचं की चांगलं म्हणायचं की आम्ही वालावलकर कुटुंबात आमचा जन्म झाला. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.